मेंढवणच्या ब्रिज जवळ हा बॉर्डर मारलेला आहे। क्या हुआ उस्ताद? ॲक्सिडेंट? कोणती गाडी का? आउट साईडला पूर्ण गाड्या जातात ह्या बघा, आणि तिकडनं पण येतात सर। सो हे गाइस, वेलकम टू माय रवींद्र ब्लॉग। तर स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा। मेंढवण खंडित जे अपघात क्षेत्र आहे तिथे मित्रांनो परत ॲक्सिडेंट झालेलं। चला फायनली जावं बघायला आपण तिकडे गेल्यावर तुम्हाला दाखवतो काय झालंय ते। तर चला लेट्स गो। ट्रॅफिक जॅम झालेले, लॉक झालेले आहे आणि मी हायवेच्या साईडला चालतो। तर चला फायनली टाइम तर झालाय, पण बघू आता जाऊन तिथेच काय तिकडेच गेल्यावर समजेल। तर मित्रांनो 8 वाजता हे ॲक्सिडेंट झालेला आहे। पहिला ॲक्सिडेंट झालेला ना त्याच मेंढवणच्या ब्रिजच्या खंडित झालेला आहे। हायवे इकडनं आहे, बट आता जातात त्या साईडला गाड्या, आउट साईडला पूर्ण गाड्या जातात ह्या बघा, आणि तिकडनं पण येतात। असं काय वातावरण आहे, आणि पुढे जाऊन बघू आपण काय झालेलं आहे ते। तिकडे गेल्यावरच माहीत पडेल। क्या हुआ उस्ताद? एक्सीडेंट? कौन सी गाड़ी का? अच्छा, अभी हुआ क्या पहले? ऐसा क्या? ठीक है। 2 तास झाले अजूनपर्यंत तिथेच तो थांबलेला होता। पूर्ण हायवे लॉक करून ठेवलेला आहे, आणि मेंढवणच्या ब्रिज जवळ हा बॉर्डर मारलेला आहे ॲक्सिडेंटचं स्थान। आणि रात्र पण झाले, थोडीशी रिक्स घेऊन मित्रांनो मी हा व्हिडिओ शूट करतो रात्रीच्या टायमात, आणि एकटाच आहे मी। आणि हा बघा मेंढवणचा बोर्ड इथे। तर मेंढवणच्या ब्रिजपर्यंत बघतो, जर भेटला तर मला ॲक्सिडेंट बघायला भेटला तर तुम्हाला पण दाखवतो, नाही तर मग बघायला जाऊ मित्रांनो, माझा पोपट होईल। त्या ब्रिजच्या खालून या गाड्या साईडला जातात हे बघा, पूर्ण लोडिंगच्या गाड्या आणि कारी पूर्ण जातात हे बघा, आउट साईडला जातात। आउट साईडला हे बघा, इकडनं आउट साईडला गाड्या जातात ना। हे मित्र इथे बाईकवाले थांबले, त्यांना बरं विचारू काय झाले। काय रे भाई, काय झाला? कुठं? असा कोणची गाडी? असा आहे काय टेम्पो? असं रे, असा तुम्ही नागायला दिलोच ना काय? हा असा काय? तर मी कसं आलो घरापासून ना, मग आता हेच पण पुलावर पडत आहे ना, तर मी आलो तो नाही। तुम्हाला पण माहीत आता मी विचारायला आलो। कुठंच तुम्ही? गावाचं? तुम्ही ओळख नाही तो, मी पण तिकडचाच। मी असंच ना होत्या हॉटेल आहे तिथंच आहे, नितीश ओळखतोच ना तो माझा मित्र ना। हां म्हणजे त्यांची इथेला आहे, मेंढवण गावात मी। सर मी पण पहिल्यांदा तुम्हाला नागला। हां आता देऊल पाडचा होस ना काय? हां तेच त्या नाव ओळखत, पाटील पाडचं मी ओळखत। तर जाल तर मला सांगता, नाही तर मग मी येईन जरा गाडीवर। नाही गाडी ना काय? गाडी ना काय नाही कुठं? हां चालेल, मध्ये आलो असतो मला जरा चालेल तर चला बघा। आग विस्फोट झालेला गाडीचा, जो आग विस्फोट झाला त्याला 2 दिवस पण नाही झाले, आणि परत हे असं ॲक्सिडेंट झालं मेंढवण खिंडीत। तर चला बघू आपण, थोडंसं पुढे जाऊ, भेटला तर भेटला बघायला आपल्याला। हे बघा इथे लक्झरी पण आहे, हे बघा लक्झरी पण आहे, आणि त्याच्यामध्ये माणसं आहेत खूप सारे। मेंढवणचा ब्रिज आहे ना, त्या ब्रिजच्या पुढे आलो आहे, तरी पण मला अजून ॲक्सिडेंट नाही भेटलं ब्रिज बघायला। तर कोणी भेटला असता ड्रायव्हर, तर त्याला विचारलं तरी असतं की काय झालं काय नाही, पण अजून ड्रायव्हर पण नाही कोणी भेटला आहे मला जवळपास। माणसं गाडीतून उतरून आणि साईडला निघून आणि गप्पा मारतात। म्हणजे 2 तास झाले अजूनपर्यंत गाड्या जशाच्या तशा आहेत। इकडे लॉक पूर्ण आहे, आणि कुठे ॲक्सिडेंट झालं काय माहिती, पण पूर्ण लाईन लागलाय, पूर्ण हायवे पूर्ण लॉक झालेला आहे। भाई किधर हुआ रे एक्सीडेंट? किधर हुआ आपको पता है? आगे ऐसा बहुत दूर? अरे बाप रे, मुझे देखना था इसलिए मैं आ गया अकेला। बाइक भी नहीं लेके आया, मैं पैदल ही आया उधर से। हाँ ठीक है, देखता हूँ। हाँ ये बहुत लंबा है। अरे यार मुझे देखना था इसीलिए मैं आ गया। अब उधर से घर में जाना पड़ेगा, घर से फिर आना पड़ेगा। हाँ हमारा घर है ना यहाँ पे।
ठीक है, देखता हूँ। ये यहाँ पे ऊपर देखते हैं। है बघा, असे पूर्ण गाड्या लॉक होऊन राहिलेल्या आहेत, पूर्ण गाड्या लॉक आहेत। आणि हा बघा इथे बोर्ड, आणि मला काय बघायला भेटलेलं आहे कारण की खूप पुढे आहे ना ॲक्सिडेंट झालेलं। ओ शिट मॅन, कुठून जायचं? इकडनं जायला लागेल। अरे बापरे, त्या साईडला जाऊ आणि आता खूप लांब आहे, तर आता मी नाही जाणार। हायवे लॉक झाले तर पूर्ण बघायला भेटलं असेल, आणि इकडनं आउट साईडला गाड्या येतात पूर्ण सगळ्या। काय बघा, तो भाई बोलला मला की तिकडे टेम्पो ॲक्सिडेंट झालेला आहे, म्हणजे टेम्पो मध्ये घुसलेला आहे। जी फूट पायरी आहे ना, जिथे मी आता त्यामध्ये फूट पायरी आहे ना, तिकडे घुसलेला आहे सांगते। असं काय, जर थोडंसं तरी मला क्लिप भेटला ना तरी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेन, तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा हा माझा। मित्रांनो वरतून जायला लागल्या कारण की 2 तास झाले ना, 2 तास झाले जशाच्या तशा गाडी त्या साईडला पूर्ण लॉक आहे ना, त्याच्यामुळे ते थांबून थकले। तर काय माहिती, आज तर मित्रांनो 12 पण वाजणार कदाचित, 12 या सकाळ पण होईल। पण काय ॲक्सिडेंट झाले तिकडे, तर गाडी साईडला काढली ना तेव्हा तर रस्ता खुला होईल। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा। मित्रांनो, हे मेंढवण खंडीत कधी पण ॲक्सिडेंट होते, हे खूप धोकेदायक स्थान आहे। सगळ्या गाड्यांनी टॉर्च चालू केलेली आहे आणि आता हे बघा हळूहळू गाड्या चालल्यात ब्रिजवरून। हा ब्रिज आहे, मेंढवणचा ब्रिज आहे, आणि ह्या मेंढवणच्या ब्रिजवरून आता चालल्या गाड्यात, कारण की तिकडे गाडी काढली असेल ना त्याच्यामुळे, तर तुम्हाला दाखवायला नाही भेटलं तर त्याच्याबद्दल सॉरी मित्रांनो। बट बघा हा व्हिडिओ शेवटपर्यंत, खूप इंटरेस्टिंग आहे। मित्रांनो 2 तास थांबलेल्या, 2 तास गाड्या, आणि आता लाईन चालू झाली आहे, पूर्ण लॉक होता तर पूर्ण ओपन झालेला आहे। आणि मित्रांनो बाईक नाही घेऊन आलो, नाही तर गेलो असतो तुम्हाला दाखवला असता, पण बाईक नाही घेऊन आलो ना त्याच्यामुळे, आणि खूप जोरात जायला लागले। तर आता कसं जाऊ काही समजत नाही, गाड्या पण लाईन पण चालू झाली ना। मला जायचं आहे ह्या साईडला दरीला, असं इकडनं जायचं आहे, याचा लाईन गेल्यावरच मला जायला लागेल तिकडनं, नाही तर थोडा धोका आहे। तर मी ह्या मेंढवणच्या ब्रिजजवळ आहे, आणि हे बघा इकडे गाडी बंद पडलेली आहे। जातो सारखा त्याचा ब्रेक मागेच फेल होतो, तर मागेच सारखा येतो परत। टँकर आहे ह्या ब्रिजवर ना, इथे थांबायला खूप धोकादायक, म्हणजे घाबरा वाटतो। बट आता काय तशी कंडिशन आहे तर थांबायला लागेलच, आणि लाईन थोडी कमी झाली, म्हणजे स्लो झाले, तर चला जाऊ आपण आता। ह्या चॅनलवर नवीन आला असाल ना तर शेवटपर्यंत बघा हा व्हिडिओ, खूप इंटरेस्टिंग आहे व्हिडिओ हा। आणि हा धुवा बघत असेल तुम्हाला त्या साईडला, आता दिसतं का नाही काय माहीत, अंधारी। मित्रांनो जी सोपारीची गाडी स्पॉट झालेली ना, ते अजूनपर्यंत धुवा निघते त्याच्यामधून। आता झाला असतील 4-5 दिवस झाले असतील, अजूनपर्यंत ती पेटते गाडी। रात्रीच्या टायमात आहे ना, 9 वाजता मी हा व्हिडिओ शूट करतो, तर हा बघा इकडे अजून धुवा निघतो। हा बघा इथे तो सुपारीचा गाडी स्पॉट झालेला, तो हा बघा इकडे अजून धुवा निघतो, अजून पेटतो। उतरणीतून गाड्या एकदम रफ येतात, आणि इथे त्या साईडला आउट साईडला तिकडनं गाड्या जातात ह्या साईडच्या। आणि हे बघा मित्रांनो, तिकडनं गाड्या रफ येतात। मित्रांनो पूर्ण रात्रभर असं इथे असंच राहिलं ना तर खूप इथे धोकादायक आहे। हे बघा इथे लॉक झालाय पूर्ण, हा बघा या इकडनं गाड्या त्या साईडला जातात, आणि तिकडच्या गाड्या इकडे येऊन ना लाईन लागली इथे। असंच गाड्या जात राहिल्या ना तर मित्रांनो इथे ॲक्सिडेंट होण्याचा संभावना आहे, पण तरी पण सावकाश जायला पाहिजे। मी तर सांगतो ॲक्सिडेंट नाही व्हायला पाहिजे। बट हा बघा इथे अगोदरच ना इथे भांडण पण झालेलं, त्या साईडला जाणार होतं त्यांचे खूप जबरदस्त मित्रांनो नाईटला। व त्या साईडचे ड्रायव्हर इकडचे गाडीवाल्यांना शिवा मारतात, आउट साईड मग उधर से जावं असं बोलतात, कुठून जावं आणि कुठून नाही असं झालंय गाडीवाल्यांना, कारण की 2 तास थांबलेले ना, खूप कंटाळले ते। ती गाड्या रपारप येतात मित्रांनो खंडीतून, ह्या बघा किती जोरात येतात बघा, तिकडनं गाड्या रपारप येतात आणि हे इथून घुसतात मध्ये। तर इकडनं जायला त्यांना काय होत असेल सरळ, तर इकडनं आडव्या घुसतात आणि त्या साईडला जातात। हा मी मोठा डबा आहे, हा बघा इकडे हा जवळ। मित्रांनो एवढा मी रिक्स घेऊन आणि हा व्हिडिओ शूट करतो। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, तर बघितला असेल तर कमेंट करून नक्की सांगा, आणि माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि बेल आयकॉनची घंटी दाबा। आणि हा बघा मित्रांनो सिलेंडर उतरलेला असेल आणि गाडीवाला जात असेल तर हा बघा आता धावत येतो सिलेंडर, हा बघा आता चाललाय। तर मेंढवण खंडीत मी तुम्हाला थोडासा व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न केला, कारण की अजूनपर्यंत मला काय ॲक्सिडेंट बघायला भेटलं नाही, पण थोडंसं तुम्हाला दाखवलं। आणि हा बघा इकडनं आउट साईडला गाड्या जातात। तर चला फायनली भेटतो तुम्हाला, मी असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन येत राहील। तर चला फायनली भेटतो नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तिथपर्यंत माझी वाट बघा, तिथपर्यंत